नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठी। श्रीरामपूर शहरात जलसंपदा विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। गरीब टपरीधारकांवर कारवाई आणि त्याच ठिकाणी अवैध धंद्यांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोप आता स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे। श्रीरामपूर शहरातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये हा प्रकार घडत असल्याचे सांगितले जात आहे। नगरपालिका निवडणुकीपूर्वी जलसंपदा विभागाकडून कॅनॉल कडेला असलेल्या टपरीधारकांना अतिक्रमणाच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या। मुदत संपल्यानंतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या साह्याने अनेक छोट्या व्यावसायिकांची दुकाने हटवली। यामध्ये गरीब आणि कष्टकरी टपरीधारकांचे मोठे नुकसान झाले। मात्र स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार याच कारवाई दरम्यान डॉक्टर परदेशी यांच्या क्लिनिक समोर असलेल्या एका घरबजा बांधकामाला 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आणि कारवाई थांबल्यानंतर त्या ठिकाणी कॅरम, ऑनलाईन बिंगो आणि अवैध दारू विक्री सारखे बेकायदेशीर धंदे सुरू झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। स्थानिकांच्या मते हा अड्डा सध्या राजरोसपणे सुरू असून परिसरातील महिला आणि बालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पैशांच्या कारणावरून त्या ठिकाणी अनेकदा हाणामारीचे प्रकार होत असल्याचेही सांगितले जात आहे। काही नशेखोर तरुणांकडून या धंद्यांना संरक्षण दिले जात असल्याची चर्चा देखील परिसरात सुरू आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान या सर्व प्रकारामागे काही अधिकारी, स्थानिक गुंड आणि अवैध धंदे चालवणाऱ्यांचे संगनमत असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे। जर या ठिकाणी तात्काळ कारवाई झाली नाही तर लवकरच प्रभागातील महिला आणि विस्थापित टपरीधारक स्वतः आंदोलन करून हा अड्डा उद्ध्वस्त करतील असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे। या संदर्भात लवकरच एक शिष्टमंडळ जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन हा संपूर्ण प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याची माहिती समोर आली आहे। आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की प्रशासन या गंभीर आरोपांची दखल घेऊन कारवाई करते का। पाहत रहा भीमप्रहार न्यूज मराठी।